या मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. अर्थातच दोन टीम्स असतील आमने सामने. वैताळ स्वामी शहापूर विपक्षात मुरबाड 11 असा सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कर्णधार या मॅचच्या हाफमध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचे. जसं चौथं षटक कंप्लीट होईल नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांना या टॉस्का बॉक्समध्ये हजर व्हायचं आहे. पहिला चेंडू यावेळेस घेऊन जाईल विवेक. पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. स्क्वेअर लेग डीपमध्ये चेंडूला पाठवून दिला गेलाय. रोहनच्या बॅटमधून निघालेला तडाखा 4 धाब्यांसाठीचा चौकार. काय कमालीचा फटका. हॅलो हॅलो. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन फटका खेळून काढलाय. क्षेत्र वारंवार तेच निवडलं जात आहे. अगदी उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन यावेळेस फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला बॅक टू बॅकचा ठोकलेला दुसरा तडाखा चौकार. कमालीची सुरुवात एस बी गोटेकर या संघाकडनं. बॅक टू बॅक ठोकलेले 2 चौकार. रोहन अगदी पहिल्या चेंडूपासून ऑन फायर. उडवलाय चेंडू यावेळेस हवेमध्ये. गॅप आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. रोहनच्या बॅटमधून आलेला हा तिसरा सलगचा चौकार पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग कमालीचे इरादे आणि स्पष्ट करतोय की यावेळेस मात्र पहिल्या चेंडूपासून आगाज करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र थांबवण्यासाठी चर्चा होती आहे परंतु रोहन थांबायचं नाव घेत नाही आहे. एस बी गोटेकर संघाचा कर्णधार सलामीला आलाय आणि धावांचा पाऊस वर्षाव करतोय चौकारांचा. उडवलाय चेंडू यावेळेस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नरला. फील्ड करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. दुसऱ्या चेंडूवरती देखील स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला दुसरा चौकार. तिसऱ्या चेंडूवरती मात्र यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला चौकार पाहायला मिळाला आणि चौथ्या चेंडूवरती लॉंग ऑनला चेंडू उडवला. एक सिंगल घेतली गेली आहे. स्ट्राईक एंडवरती जयंत डिंगोरे. लोअर फुलटॉस चेंडू होता. उडवलाय. गॅप आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो. व्यासपीठाला सलामी देणारा जयंतच्या बॅटमधून निघालेला तडाखा 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. धावफलकावरती 17 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतीये. सुरुवात चांगली. हो हो जयंत देख कहते हैं घुटने टेक तमाशा देख. इट्स अ हाय हँडसम ब्युटिफुल षटकार. कमालीचा फटका सजवला गेला. स्वतःला चेंडूवरती लॉप केलं. स्वतःला चेंडूवरती पोहोचला आणि यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. त्याला मात्र बॅटवरती अगदी मिडल ऑफ द बॅट यावेळेस घेत असताना चेंडूला ठोकलाय. या चेंडूवरती षटकार. धावफलकावरती 23 धावा. षटक क्रमांक पहिले समाप्त झाले परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा घेतल्या गेल्यात. ॲडव्होकेट समीरजी बागराव साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. शब्द सुमना आणि सहर्षमय स्वागत असेल आयोजन कमिटीच्या वतीनं. अतुलजी भांडे साहेब यांच्या वतीनं देखील वैयक्तिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण आलात. अमूल्य बेल या ठिकाणी देत आहेत आणि आपलं या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत असेल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी यावेळेस हर्षल आलाय. विवेकने पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्या 23 धावा. रोहन शेळके आणि जयंत डिंगोरे यांनी मात्र समाचार घेतला. जयंतच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आला आणि रोहनच्या बॅटमधनं बॅक टू बॅकचे 3 तडाखे. एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार आणि एक षटकार.
टाइम ऑन आहे. 777 डोळखाम संघ याकडे देखील लक्ष असू द्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी जास्तीचा वेळ घेतला गेला तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 आत घ्यावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल घेतली गेली आहे. हा चेंडू चांगला राहिला आहे. तुम्हाला याच प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. फलंदाजांना थांबवावं लागेल कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे शेवट जर तसाच राहिला तर मात्र धावसंख्येवरती एक बलाढ्य धावसंख्या पाहायला मिळेल आणि ती धावा मात्र चेस करत असताना तुम्हाला मात्र खूप सारा परिश्रम खूप सारी मेहनत घ्यावी लागेल कारण एस बी गोटेकर संघाकडे तितकेच ताकदीचे गोलंदाज देखील आहेत. उड़ाया है फिर से एक बार. उड़न खटोला. 1 बाउंस ओवर द रो. गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए चौकार. काय जबरदस्त सुरुवात आहे. धावफलकावरती 28 धावा. 1.2चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावफलकावरती 28 धावा लागल्या गेल्यात. बॅटिंग जबरदस्त. फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल. खेळण्याचा प्रयत्न होता. बाउंड्री लाईनला यावेळेस क्षेत्ररक्षक कमालीचा झेल टिपला गेलाय. अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनला बाउंड्री टच यावेळेस असलेला क्षेत्ररक्षक सांगतोय की क्लिअरली झेल घेतलाय आणि जयंत माघारी परतावं लागेल. ब्लॅकमॅन ब्लॅक कमांडो मैदानाच्या आत इंटर झालाय. अमित भांडे. अमित भांडेनं आज मात्र ब्लॅक नाईटी ब्लॅक टी शर्ट यावेळेस घातलाय आणि मैदानाच्या आत इंटर झालाय आणि बॅट जर बघायला गेलं तर ती देखील ब्लॅक. ग्लव्स देखील ब्लॅक. सर्व काही ब्लॅक. शूज देखील ब्लॅक हवे होते. पण तो एका टीमचे जर बघायला गेलं एस बी टीमकडे आम्ही आवर्जून पाहतो सर्व टीम्सचे जे शूज आहेत एकसारखे. अमित यावेळेस स्ट्राईक एंडवरती असेल. जयंतला माघारी धाडलं गेलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला फटका थोडासा फसला. एलिमिनेशन तितकंसं चांगलं नाही राहिलं. हवेमध्ये चेंडू राहिला आणि कमालीचा झेल टिपला गेला. उडवलाय चेंडू. केवळ क्लिक. नजाकत. क्लास. टायमिंग बघा काय जबरदस्त राहिलं या फटक्यावरती. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन डीपला यावेळेस चेंडूला पाठवून दिला गेलाय. आघात झालाय. अमित भांडेच्या बॅटमधनं पहिला षटकार ठोकला गेलाय. पहिल्या चेंडू फेस करत असताना काही कमालीचा फुटवर्क पाहायला मिळतोय. केवळ क्लिक. या फटक्यावरती ताकद कमी होती. नजाकत जास्तीची पाहायला मिळाली. चेंडू मैदानाच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार आणि धावफलक पोहोचले 34 या आकड्यावरती. 777 डोळखाम संघाचा समाचार घेत असताना एस बी गोटेकर संघाचे फलंदाज जयंत गेल्यानंतर अमित भांडे सांगतोय जयंत गेलाय परंतु मी आलोय हे विसरू नका. पहिल्या चेंडूवरती आपली ओळख करून देत असताना पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईन. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. एक सिंगल कंप्लीट. सिंगलवरती संतुष्ट राहावं लागेल आणि धावफलकावरती धावा 35 षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होलला यावेळेस चेंडू हाताळण्यात आला. पूर्णपणे बुंध्यामध्ये चेंडू टाकला गेला होता. मॅच बॉल आलेला आहे आणि षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे निर्धाव चेंडूनं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 12 चेंडूमध्ये आतापर्यंत घेतल्या गेल्यात एस बी गोटेकर संघानं 35 धावा. अजूनही 2 षटकं उर्वरित शिल्लक आहेत. ही 2 षटकं तुम्हाला मात्र चांगली हाताळावे लागतील. मी तर म्हणेल तिसरं षटक तुम्ही मात्र महत्त्वपूर्ण हाताळा कारण एस बी गोटेकर संघाच्या धावा जर 60 ते 65 धावांवरती गेल्या तर मात्र तुम्हाला तो टार्गेट अचीव करणं थोडंसं कठीण राहील. क्रिकेटमध्ये कठीण असं काही नसतं परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली आतापर्यंत एस बी गोटेकर संघाची त्या अनुषंगानं तुम्हाला मात्र थांबवावं लागेल. फलंदाजांना जकडून ठेवावं लागेल. प्रत्येक धावेसाठी त्यांना मात्र मेहनत करून द्यावी लागेल. परंतु आतापर्यंत जास्तीची मेहनत मात्र पाहायला मिळालेली नाही आहे ज्या पद्धतीनं फलंदाजी झाली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी यावेळेस
771 डोळखाम संघाकडनं येतोय जयेश. पहिला चेंडू यावेळेस मात्र विकेट टेकिंग होता, परंतु क्षेत्ररक्षक एवढा स्लो चेंडूवरती का आला याचं कारण मात्र अजूनही कळालेलं नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं फटका खेळून काढला होता, थोडासा वळून जाणारा चेंडू होता, ज्यावेळेस ग्राउंडवरती पडेल त्यावेळेस तर देखील क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहिला होता. सरळ येण्याची अपेक्षा होती क्षेत्ररक्षकाला, परंतु चेंडू थोडासा फिरला आणि या फिरणाऱ्या चेंडूनं 2 धाबा दिल्या आहेत. दफलकावरती 37 धाबा. चांगला चेंडू राहिला आहे, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर पंच सांगतायत. लाईन आणि लेंथ चेक झाली आहे. अजयजी पुत्रन सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. लेंथ चांगली होती, परंतु लाईन खराब यावेळेस. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार होता जयेशचा, परंतु जास्तीचा चेंडू बाहेर राहिला आणि पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. जरा थांबा. गेट ओपन करा, तो गाडी जाण्यासाठी. प्रेक्षक तो गेट ओपन करा. ओके, चालू करा सामना. तफलकावरती 38 धाबा. ओहो, गुड लेंथला चेंडू, चांगला चेंडू राहिला आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली यावेळेस जहीदच्या माध्यमातून. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला उंची कमी दिली गेली. गुड लेंथवरती चेंडू. गणेशजी डिंगोरे आणि चेतनजी शेरे साहेब यांचं शुभागमन पाहायला मिळत आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. मान्यवर गणेशजी डिंगोरे आणि चेतनजी शेरे साहेब. हो, ऑन साईडला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, कॅदर करून थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल धाव मिळतीये. कमबॅक केलंय मित्र म्हणेल जयेशनं, ज्या पद्धतीनं षटक क्रमांक 3 हाताळलंय. आतापर्यंत त्यानं 3 धावा खर्च केल्या आहेत. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा दिल्या आहेत. 3 बॉल झालेत आणि 4 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेस खेळून काढलाय ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं यावेळेस. एक सिंगल घेतली आहे. येस, प्रवीण होता त्या ठिकाणी मिड विकेटला. कुलवंत नगर या संघाकडनं खेळणारा, गावासाठी खेळणारा प्रवीण मिड विकेटला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, काय चेंडू राहिलाय. नलावडे साहेब शहापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं शुभागमन पाहायला मिळतंय. मी नलावडे साहेब यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अतिथी देवोभव, आचार्य देवोभव आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, त्यांना या व्यासपीठावरती बोलवणं अद्य कर्तव्य आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं देखील स्वागत असेल. या मुख्य व्यासपीठावरती आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. जबरदस्त अपील पाहायला मिळते, बिग अपील यावेळेस. अजय पुत्रन सर सांगतायत की कुठलाही यावेळेस बिग अपील केल्यानंतर त्यांना मात्र पूर्णपणे थांबवलं गेलं आहे. सांगितलं आहे क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करून घ्या आणि नेक्स्ट मुवमेंटसाठी तुम्ही तयार व्हा. चला, षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 40 धावा. जयेशने काही कमालीचं षटक हाताळलंय, केवळ 5 धावा खर्च केल्या. यस, हे षटक येणं महत्त्वाचं होतं. दर्शन भांडे याचं कौतुक करावं लागेल. ही संपूर्ण स्पर्धा त्याच्या माध्यमातून अचूक टिपली जाते आहे. खूप साऱ्या रील्स बनवल्या आहेत त्याच्या माध्यमातून, त्या व्हायरल्स देखील होतील जशी स्पर्धा कंप्लीट होईल. खूप साऱ्या रील्स या स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकमध्ये 2026मध्ये ज्या रील्स बनवल्या गेल्यात त्या फेमस करण्याचं काम आमच्या आयोजन कमिटीचं राहील निश्चितच. आणि आयोजन कमिटीसाठी आजच्या दिवसामध्ये जी जर्सी पाहायला मिळते, पिंक जर्सी, अगदी लांबूनच बघावं आणि प्रेमात पडावं अशा प्रकारची ही जर्सी पाहायला मिळते आहे संपूर्ण आयोजन कमिटीसाठी. अतुलजी भांडे साहेब, आपलं मनापासून आभार. जबरदस्त नियोजन.
दरम्यान पुन्हा एकदा वळूयात या सामन्याकडे, जिथे मात्र धावफलकावरती 40 धावा जोडल्या गेल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. परंतु जी जयेशनी कामगिरी केली आहे अगदी जबरदस्त. थांबवलं गेलं, 5 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक अंतिम. पहिला चेंडू, पहिला बैला चेंडू मैदानाच्या बाहेर. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार. डिशक्याव डिशक्याव डिशक्याव. चला, बेताळ स्वामी संघाचा कर्णधार आणि मुरबाड 11 संघाचा कर्णधार. या मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. जसा शेवटचा चेंडू हाताळला जाईल या षटकातील, शेवटच्या षटकातील, आपण त्वरित नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये हजर व्हायचं आहे. काय जबरदस्त पिकअप केलं मैदानामध्ये यावेळेस रोहन. रोहन अँड ओनली रोहन. ज्यावेळेस फुटवर्क यावेळेस बघितला, स्वतःला थांबवलं. गोलंदाज षटक क्रमांक शेवटचं प्रशांत. पहिल्या चेंडूवरती आघात आणि वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 21 धावांवरती खेळतोय रोहन. कॅप्टन कूल. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी. ज्यावेळेस षटकार येतात ना त्यावेळेस अशा चुका वारंवार पाहायला मिळाल्यात गोलंदाजांच्या माध्यमातून. तो प्रेशर क्रिएट झालेला असतो. पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय, यापुढचा नेक्स्ट बॉल देखील मैदानाच्या बाहेर गेला तर टीम चर्चा करण्यासाठी, माझ्याशी संवाद करण्यासाठी येईल. या अनुषंगानं खूप सारे प्रश्न उद्भवलेले असतात मनामध्ये. आणि एक्स्ट्राचा धाव. शॉर्ट चेंडू होता, यावेळेस मात्र स्लोवर चेंडू. व्हेरिएशन, गती परिवर्तन आणि 1 फॉर द ओव्हरची ग्वाही यावेळेस. यस, अजयजी पुत्रन सर यांच्या माध्यमातून प्रत्येक दृश्य टिपलं जातं. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर यावेळेस. बॅटिंग साईडने यावेळेस रिव्ह्यू आलाय, चेक केलं जाईल. जाणतायत की आहे एक रिव्ह्यू तर घ्यायला हरकत काय. सुट्टी शिल्लक असते ना डिसेंबरमध्ये, त्यावेळेस देखील या अशाच प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतं. सुट्ट्या शिल्लक होत्या म्हणून घेऊन टाकल्या. रिव्ह्यू शिल्लक आहे तर घेऊन टाकूयात. SB गोटेकर संघ. आणि रिव्ह्यू सक्सेसफुल पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर यावेळेस डोक्यावरनं चेंडू राहिलाय. जसा कॅमेरा स्क्वेअर लेगचा ऑन करण्यात आला तसा मात्र चेंडू समजला की रोहनच्या डोक्यावरनं गेलाय. आणि यावेळेस इट्स अ व्हाईट बॉल. यस, पंचांचा इशारा. 1 फॉर द ओव्हर अशी ग्वाही देखील दिली गेली आहे गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल. ओ हो हो, कट घेतली आहे. कट बिहाइंड. यावेळेस मात्र सॉफ्ट डिसमिस. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. काय कामगिरी राहिली आहे, जबरदस्त फटकेबाजी. 9 चेंडू 10 चेंडूंचा आतापर्यंत सामना केला रोहननं आणि 21 धावांची जबरदस्त खेळी साकारली. एकदा जोरदार टाळ्या रोहनसाठी डगआउटमधनं झाल्या पाहिजेत. रवी आलाय. गोलंदाजाचा कर्दनकाळ. टाळ्या झाल्यात 21 धावांसाठी. निश्चितच काय कमालीची बॅटिंग राहिली. रवी चला स्पीडअप घ्या. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि रवी मागील कालच्या दिवसामध्ये क्वालिफाईड झालेली टीम आपण गोटेकर बीच संघ पाहिलात. आणि ज्या पद्धतीनं रवीनं जबाबदारी घेतली होती, अफलातून फटकेबाजी केली होती रवीनं, यावेळेस आलाय SB गोटेकर संघासाठी. धावफलकावरती 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.2चा सामना आतापर्यंत झालाय. अजूनही उर्वरित 4 चेंडू तुम्हाला मात्र जबाबदारीपूर्वक हाताळावे लागतील. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, 8 धावा खर्च केल्या आहेत. ओहो, पुन्हा एकदा यावेळेस पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर यावेळेस अगदी बॅटरच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला आणि पंचांनी त्वरित सांगितलं की इट्स अ नो बॉल. जबाबदारी महत्वाची. मागणं आवाज येतोय कैलासजी पांडे यांचा की रवी अगदी कुशल मोमेंटला आपली कामगिरी करत असतो. यावेळेस देखील बघा रवीचा जज्बा, रुतबा, क्लास,
अगदी जबरदस्त फटका. या फटक्याला ताकद नाहीये, केवळ दिशा दिली आहे, नजाकत आहे, क्लास आहे. जबरदस्त फटका मैदानाच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रो, ठोकलेला हा चौकार. धावफलकावरती धावा 53, 53, लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त फटकेबाजी. मी म्हटलं ना, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि यावेळेस हा फटका रवी व्यतिरिक्त कोणी खेळेल का? रवी सांगतोय नाही. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 13 धावा त्याने खर्च केल्या आहेत. महागडे षटक ठरू शकतं, कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 13 आल्या आहेत. 12 वाजवलेत खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रशांतचे. हो, यावेळेस वाईटचा इशारा येतोय पंचांचा. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू राहिलाय. डकआउटमधनं खूप सारा आवाज देखील येतोय. आवाज एकच येतोय, तू मार तू मार. नक्कीच रवी आलाय आणि रवी मारतोय. रवीनं पहिला चेंडू फेस करत असताना काय कमालीचा फटका खेळून काढला होता. लोअर फुलटॉ चेंडू होता, ऑन साईडला उडवलाय, कट केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, गॅदर करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल. अमित भांडे स्ट्राईक एंडवरती आलाय. अमितनं चेंडू मात्र कमी खेळलेत, 7 चेंडू खेळलेत, 10 ओव्हर खेळतोय वैयक्तिक. आता राहिलेले उर्वरित 2 चेंडू. हा चेंडू कशा प्रकारे अमित भांडे खेळेल? फुल टॉस, फुल टोल वसूल, मैदानाच्या बाहेर, चेंडू फरार. दुसरा चेंडू द्या मॅचसाठी. अशा प्रकारचा फटका कमालीचा. हाईट फॅक्टर यावेळेस चेक केलं जाईल. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर. काय जबरदस्त. आणि हा चांगला चेंडू राहिलाय. फिअर डिलिव्हरी, अगदी लँडिंग होणारा हा चेंडू होता. चांगला चेंडू राहिलाय, परंतु फटका काय जबरदस्त कमालीचा. चेंडूची लेंथ लाईन ओळखली, चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डीपमध्ये पाठवून दिलं. 6 धावींसाठी अगदी लॉंग ड्राईव्हसाठी चेंडू गेलाय. मैदानाच्या बाहेर शोधावा लागेल, एवढ्या दूरवरती अमित भांडेनं चेंडूला पाठवलंय. धावफलकावरती 61 धावा. शेवटचा चेंडू प्रशांत. 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा उडवलाय. लगी रे लगी, छगी लगी, मैदानाच्या बाहेर. आणि ओव्हर स्टेप झालाय प्रशांत. आणि यावेळेस पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल. काय कमालीचा फटका सजवला गेला. ओव्हरस्टेप झाला होता यावेळेस आणि पंचांचा त्वरित यावेळेस निर्णय सांगितला गेला की ओव्हरस्टेप झालाय, नो बॉल असेल. आता मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये तो सायरन देखील येईल आपल्याकडे ओव्हरस्टेप झाल्यानंतर. हो, यावेळेस चांगला चेंडू राहिला. फ्री हिटचा चेंडू होता, चेंडू खाली राहिला टप्पा घेतल्यानंतर. आणि हा चेंडू निर्धाव येतोय. अमित भांडे बीट होतोय. 10 चेंडूमध्ये 22 धावांवरती अमित भांडे मैदानाच्या बाहेर नॉट आउट पारी करतोय. आणि रवीनं साथ दिली, 3 चेंडूमध्ये 5 धावा केल्या. आणि निश्चितच धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 69 धावांचं लक्ष ठेवलं गेलं 24 चेंडूंमध्ये. 777 डोळखाम संघासमोर. तुर्तास आपण वळूयात कॉनबॉक्समध्ये, जिथे मात्र जोडले गेले दोन्ही कर्णधार आणि आमचे साथी समालोचक हेमंतजी सोनवळे सर. थँक्यू सो मच. हॅलो, चला जाऊया आणखी एका नाणेफेकीकडे. मोठा बॅटल, टीम वेताळ स्वामी वर्सेस टीम मुरबाड 11. चला दोन्ही संघाचे संघनायक त्वरित आपण यायचे, वेळ कमी आहे.
स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026चा हा क्रिकेटचा रणसंग्राम समीरजी म्हात्रे आपण नाणेफेकी कक्षाकडे या प्लीज. समीरजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक केली जाईल. टीम मुरबाड 11 वर्सेस टीम वेताळ स्वामी. नक्कीच स्वागत आहे टीम मुरबाड शहापूर नगरीमध्ये. या खाडीच्या मैदानावर सातत्यानं ही टीम येऊन खेळत असते. या आजच्या पोलमधला अंतिम सामना असेल. एकीकडे टीम वेताळ स्वामी वर्सेस मुरबाड 11. नक्कीच कॅली आपल्या शुभ असते. कॉलिंग चला नाणेफेकी मयूर तरणे कॉलिंग केलंय आणि शरद बांडे वेताळ स्वामी टीम अभिनंदन. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग फलंदाजी 4 षटकांचा सामना आहे. मुरबाड 11 आहे या मैदानावर सातत्याने खेळतीये. काय लक्ष असेल? जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. बॅटर काय चेंज? काय नाही. सेम टीम आहे. अभिनंदन. जातोय मुरबाड टीमचे संघनायक माझ्यासोबत जोडले गेलेत. आम्ही सातत्याने मुरबाडमध्ये जात असतो आणि भेटी होतात. क्षेत्ररक्षण आहे, गोलंदाजी करायची आहे, रोकावं लागेल. किती धावांपर्यंत रोकाल? नक्कीच आम्हाला पण बॅटिंग करायची होती तर फिल्डिंग आल्याबद्दल काय चांगला 60-65च्या आसपास थांबायचे प्रयत्न करू. बॅटर्स कोण येतात आज? 1-2 प्लेयर चेंज आहेत आणि सेम टीम आहे. नक्कीच शहापूरची नगरी आहे आणि या नियोजनाविषयी काय सांगाल? नक्कीच इथं खेळण्याची कैलास भांडेंनी चान्स दिला आम्हाला आणि चांगलाच असतं शहापूरमध्ये आल्यावर खेळण्याचा आणि इथं जिंकण्याचा प्रयत्न असते आमचा. थँक्यू सो मच. अभिनंदन. आणि आपण देखील पुढच्या सामन्यात बेस्ट ऑफ लक. सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला वेताळ स्वामी फ्रॉम शहापूर, मुरबाड 11 फ्रॉम मुरबाड. 2 तालुक्यांचा खेळ खऱ्या अर्थाने या चषकाच्या वतीनं खेळायला पाहायला मिळेल. नक्कीच काय तो निर्णय येईल. तुर्तास टीम वेताळ स्वामी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. यस बोला. बर काय नाव आहे त्यांचा? प्रवीण हा जो खेळाडू आहे हा खेळू नाही शकत असा निर्णय येतोय या ठिकाणी आयोजकांकडून. थोडं ऑब्जेक्शन आहे. सॉरी ऑलरेडी तो एका संघाकडून खेळलेला आहे. आपल्याला वर्षभर त्याच संघात खेळणार असा निर्णय आपल्याला नियम पाळावे लागतील मित्रा. येस थँक्यू सो मच. नक्कीच शहापूर ओपन टेनिस क्रिकेटचा नियम आहे. एखादा खेळाडू ज्या संघाकडून खेळतो त्याला किमान पूर्ण वर्षभर त्या संघातून खेळावं लागतं. नक्कीच नियमाचं फॉलो केलं जाईल. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्रवीण आणि सलामीचे बॅटर्स त्या ठिकाणी 771 टीम डोळखामकडून विवेक, त्याच्या साथीला अतुल. धावांचं लक्ष किती आम्हाला आमचे स्कोअर सांगतायत. 68 रन्स टू विन. क्या बात आहे. 68 धावांचं लक्ष दिलंय टीम SB गोटेकर संघानं. त्यामध्ये जर पाहिलं रोहन शेळकेची 21 धावांची पारी आणि अमित बांडे 22 धावा. 3, 2, 1 पंचांच्या डावीकडून पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर झालाय वार. चेंडू जाईल कार पार. क्षेत्ररक्षक येत आहेत मध्ये. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. प्रवीण यावेळी विवेक बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर हे स्वर्गीय शरदजी भांडे स्मृती चषकाची ही बहारदार आयोजन नियोजन पाहायला मिळतं आणि अट्रॅक्ट करतोय आमचा डबल डेकर स्टेज. खाली प्रेक्षक त्या ठिकाणी मान्यवर असलेले वरही मान्यवरांच्या बैठकीची व्यवस्था केलेली आहे. जशी लाईट्स ऑन होतील आयोजकांनी जबरदस्त आयोजन केलंय. जशी लाईट्स ऑन होईल तसं खऱ्या अर्थानं आजच्या रजनी क्रिकेटमध्ये धमाल धमाल पाहायला मिळेल आणि या सर्व स्टँड्स देखील भरले जातील.
पहिल्याच चेंडूवर आली विकेट आणि विवेकची खेळी त्या ठिकाणी समाप्त झाली आहे. कोणत्या प्रकारचा स्कोर बोर्ड नाही आहे. 1 फॉर डॉट. त्या ठिकाणी 0 धावा आहेत. 68 धावांचा डोंगर आहे. टीम डोळकाममधून बिलॉंग करते. समोर आजोबा पर्वत. या आजोबा पर्वता इतकं हे 68 धावांचं लक्ष ठेवलंय. नेक्स्ट बॉल प्रवीण टू सुभाष. डोळखाम विभागातलं हे क्रिकेट खाडीच्या मैदानावर. यावेळी चेंडू पुन्हा हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 2-2 येत आहेत. ओ माय गुडनेस. अंदाज कुठेतरी चुकलाय. झेल सुटलाय. SB गोटेघर. या चेंडूवर देखील संधी निर्माण झाली होती. 2 धावा सुभाषच्या बॅटमधून आल्या आल्या अकाउंट ओपन केलंय. स्वतःच तर केलं, सोबतीला आपल्या संघाचंही अकाउंट ओपन केले. 2 धावा धावफलकावर. यावेळी संधी आहे. संधीचं सोनं. येस, गडी टिपलाय. दुसरा झेल टिपतोय हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. 2 धावा धावफलकावर दिसत आहेत. 2 in 2. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. 68 धावांचं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष आहे. आणि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण येतोय. एक प्रवीण गोलंदाज तर दुसरा फलंदाज. समीकरण प्रवीण टू प्रवीण. बहारदार नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते सापगावकरांचा. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाचं. क्या बात आहे. खाडीचं मैदान तालुक्यातील सर्व खेळाडूंना आकर्षित करणारे मैदान आणि या मैदानावर खऱ्या अर्थानं खेळ सुरू आहे. क्रिकेटची ही दुनियादारी. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेत. जोशी नंबर 8. चेंडू खाली आणि झेल बाद. आणखी एक गडी बाद. प्रवीण बाद होत आहेत. प्रवीणनं केली प्रवीणची शिकार. 3 गडी बाद होत आहेत. अतुल नॉन स्ट्रायकर एंडला वाट पाहतोय केव्हा मला स्ट्राईक येईल. मागच्या सामन्यात बाली भागरीला पाहिलं सर, तो सातत्यानं नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहिला. मिलिंद. नेक्स्ट मॅच वेताळ स्वामी वर्सेस मुरबाड 11. मुरबाड वर्सेस शहापूर. हा सामना पाहायला प्रेक्षकांची गर्दी नक्की होईल. हाफ डे झाली सुट्टी. काही क्षणात हे मैदान देखील भरेल. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक पाहायला मिळतील. आजचा क्वालिफायर कोण होईल या सामन्यानंतर 5व्या आणि 6व्या सामन्यातील त्या ठिकाणी जे विजेते आहेत त्यांच्यामध्ये होईल. दुसऱ्या फेरीचा सामना. 2 टीम ऑलरेडी जाऊन पोहोचलेत. एक राज्य बॉईज आणि टीम स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट शहापूर या 2 संघांनी दुसरी फेरी पार करून तिसऱ्या फेरीत प्रवेश घेतलाय आणि आणखी एक टीम आम्ही शोधतो आहोत, मात्र थांबावं लागेल. या सामन्यानंतर आणखी एक सामना होईल. मुरबाड 11 वेताळ स्वामी त्यातला विजेता आणि या सामन्यातला विजेता असा तिसरा दुसऱ्या फेरीचा सामना होईल आणि त्यानंतर पडतील लॉट्स. आयोजकांचं बहारदार असं नियोजन आयोजन संकल्पना. यावेळी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो. सीमारेषेकडे 3 क्षेत्ररक्षक जात आहेत. चेंडूला थांबवतील, फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा धावफलकावर. 8 लॉस ऑफ 3. 3 गडी गमावलेत. टीम 771 ग्रुप डोळखाम संघानं खूप मोठं आव्हान आहे. मोठं आव्हान समोर ठेवलंय आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिले षटक समाप्त झाले. 8 आल्यात. 3 विकेट देखील आणि कल्पेश पुढील षटक घेऊन येतोय. सिद्धार्थनं चांगला झेल पकडला त्या ठिकाणी. चेंडू जवळजवळ आकाशाला गवसणी घालत होता, मात्र अंदाज घेतला. कल्पेश
गोलंदाजी मार्गवर. स्ट्रायकर एंडला खूप अंतरानं अतुल आलाय. मला वाटतं पहिला चेंडू खेळ या मॅच मधला अतुल स्ट्रायकर एंडला. चला चला पटपट, जरा वेळ कमी आहे. हॅलो, चला दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. त्या ठिकाणी पहिलाच चेंडू षटकार ठोकलाय आणि अतुल जो काही केव्हापासून नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता, कधी मला संधी येते, संधी आली आणि त्या ठिकाणी संधीचं सोनं केलं. 6 धावा आल्या. कट केला आहे पॉइंटला क्षेत्ररक्षक, सॉरी शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी चेंडू आलाय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. माहिती आहे अतुलला मला थांबावं लागेल. सलामीला आलाय. 2 चेंडू फक्त फेस केलेत 8 पैकी. प्रत्येक खेळाडू षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतो. हार्दिक स्पोर्ट्सही तेच झालं. ओहो क्या बात आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिलाय तडाखा. चेंडू निघून चाललाय सीमा पार. षटकार. अतुल मला का चेंडू दे ना, मला का सलामीला पाठवलंय याचं उत्तर अतुलनं दिलंय. या 3 चेंडूंवर 12 धावा त्याच्या बॅटमधून. कल्पेश प्रश्नचिन्ह तयार झालंय. रोहन शेळके सातत्यानं सांगेल त्या ठिकाणी की बाबा थोडं सावध पवित्रा घे, सावध गोलंदाजी कर. विठ्ठल स्वामी प्रथम फलंदाजी निवडली. फसलाय फटका. अमित भांडे होता मात्र चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. लेफ्ट हँड बॅटर त्या ठिकाणी मिलिंद आहे. स्ट्रायकर एंडला येईल. आज मात्र टोटल ऑर्गनायझर्स किट मध्ये आहेत. बावड्या आलाय. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकामध्ये सर्व एकच पिंक कलर, द कलर ऑफ लव्ह. कल्पेश टू मिलिंद. डावकुरे हाताचा हा बॅटर. 2 षटकार आले, नंतर एक सिंगल आली. धावफलकावर 21 धावा आहेत. अजूनही लक्ष खूप पुढे. 47 21 झालेत ना. टार्गेट खरे आता 69चं आहे. अजूनही 47ची गरज. अजूनही या षटकातील काही चेंडू आहेत. एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. या षटकात आतापर्यंत 14 आल्यात. आता मात्र हवा आणि हवेचा ओघ वाढत चाललाय. काल संध्याकाळी अजिबात हवा नव्हती. काय सामने शांत. हवेचा फायदा बॅटर मला वाटतं त्या ठिकाणी राईट हँडेड बॅटरला होईल. हवा या प्रकारे निघून जाते.
रजनी क्रिकेट आहे, रात्री थंडी असणार आहे. प्रेक्षक मात्र स्वेटर घेऊन या. हो, यावेळी कट केला आहे, ऑन साईडला चाललाय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लिगला घोषांकित क्षेत्रात गेलाय. एक धाव मिळेल. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांती धाव फलकावर 23 3/23. या सामन्यानंतर लॉर्ड्स पडतील मित्रांनो. राजे बॉईज टीम स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान, साई स्पोर्ट्स शहापूर आणि विजेता संघ अशा 3 लॉट्स पडतील, याची नोंद घ्या. जी चिठ्ठी निघेल तो क्वालिफायर खेळेल आणि नंतर उरलेल्या 2 संघांमध्ये त्या ठिकाणी मॅच होईल. ओपनचा विचार केला तर ती सेमीफायनल असेल, कारण क्वालिफायर थेट फायनलला जाणार आहे, याची नोंद घ्या. पराग गोलंदाजी एंडवर. नितीनचे अधिकारी तिसऱ्या षटकाला वेळ सुरुवात झाली आहे. एक चेंडू डॉट आलाय त्या ठिकाणी. पराग स्ट्रायकर एंडला अतुलवर सगळी जबाबदारी दिली होती, सलामीला आला होता, मात्र पूर्ण षटक नॉन स्ट्रायकर एंडला पहिला उभा राहिला. सातत्यानं ही कंडिशन क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने विकेटचं पतन होत होतं. हो हो, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय. हो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. या क्षेत्ररक्षकाने दुसरा झेल टिपलाय. जोशी नंबर 8 सिद्धार्थ, काय जबरदस्त झेल पकडले. दोन्ही झेल जवळजवळ गगनाला भिडले होते आणि काय अंदाज घेतला गेलाय. 2 झेल पकडले. कॅचेस विन द मॅचेस आणि अतुलचा अडसर दूर झाला आहे. 14 धावा त्याच्या बॅटमधून. 6 चेंडूंचा फेस केला. आता जयेश येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. समीकरण अवघड होत चाललंय. 11 चेंडू आणि विजयासाठी 46. सॉरी 10 चेंडू शिल्लक आहेत. विकेट आली आहे. पहिला चेंडू डॉट होता. जयेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. डॉटची पर्सेंटेज वाढली आहे. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांना मनमुराद आनंद घेण्यासारखी आहे. एका बाजूला शहापूर टेनिस क्रिकेटचं टॅलेंट, तर दुसरीकडे मुरबाड तालुक्याचं टेनिस क्रिकेटचं टॅलेंट. मुरबाड वर्सेस शहापूर. वेताळ स्वामी शहापूर वर्सेस मुरबाड 11 मुरबाड. एक सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 24-24 लॉस ऑफ 4. 777 ग्रुप डोळखाम. कसारा विभाग, डोळखाम विभाग, किन्हवली विभाग, वासिंद विभाग, या सगळ्या विभागातील जे खेळाडू आहेत, जे टॉप खेळाडू, त्यांना खऱ्या अर्थानं या काड्याच्या मैदानात ओपन टेनिस क्रिकेटचा अनुभव घ्यायला मिळतो. खूप सारे प्लेयर्स या संबंध तालुकाभरात चांगले खेळाडू आहेत, जे काड्याच्या मैदानावर येऊन खेळण्याचा आनंद घेत असतात. खूप सारे प्रेक्षक, खूप सारे बक्षीस, खूप सारे मनोरंजन या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सिद्धार्थच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र अंतिम क्षणाला जम्प करत चेंडूला थांबवलंय सिद्धार्थनं. छोटा पॅकेट बडा धमाका. 2 झेल जबरदस्त पकडले. यावेळी देखील आपलं क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूला थांबवले. संघासाठी धावा वाचवल्यात. षटक क्रमांक 3 समाप्त. 6 चेंडू 42 ची गरज. गणेश 6 चेंडूंवर 6 षटकार जरी ठोकले तरी 777 आपलं पॅकअप होणार आहे मित्रांनो या स्पर्धेतलं. चला गणेश येतोय.
चल गणेश, जास्त वेळ घेऊ नको, वेळ होतोय. यानंतरचा सामना बिग मॅच. चेंडू चांगला कट केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला झेल आणि आणखी एक फलंदाज फेल. 7-7-1. थोडी नाजूक अवस्था झाली आहे. विकेट्स मागे विकेट्स गमावल्यात. तब्बल 5वा विकेट गमावलाय. बहारदार स्पर्धा आहे, बहारदार नियोजन, आकर्षक ट्रॉफीज. अमर अमर पहिला चेंडू खेळून काढलाय. यष्ट्यांच्या मागे रोहन जबरदस्त त्या ठिकाणी यष्टी रक्षण करतोय. न्यू बॅटर अमर. पहिला चेंडू डॉट. या संपूर्ण सिरीज मध्ये बऱ्याचदा पहिल्या चेंडूवर विकेट येताना पाहिले आम्ही. यावेळी पुन्हा एकदा विकेट विकेट विकेट. ओ माय गुडनेस, त्या ठिकाणी झाली चूक. झेलचा अंदाज आला नाही आणि त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. मात्र समीकरण 3 चेंडू विजयासाठी 41 धावा. सर्वात मोठा विजय साकारला जाणार या सिरीज मधला. 3 चेंडू शिल्लक आहेत, 41 धावा अजून आहेत. विकेट येईल का? विकेट विकेट विकेट. त्या ठिकाणी आणखी एक झेल ड्रॉप. पुढच्या फेरीला हे सुटलेले झेल आहेत ना मित्र, थोडा कॉन्फिडन्स कमी करतील. झेल घेतल्यानंतर कॉन्फिडन्स बिल्डअप होत असतो, झेल सुटल्यानंतर कॉन्फिडन्स लूज. ये क्या हुआ? हे पूर्ण गोल 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 गोल, चेंडूही गोल, मैदानही गोल आणि त्या ठिकाणी रोहन शेळके यष्ट्यांच्या मागे. यावेळी वाईट बॉल, वाईट चेंडू फेकलाय. मैदानावर चारही बाजूनं लावलेले फ्लेक्स, भगवा सगळ्यात महत्त्वाचा, आणि समोरच्या बिल्डिंगवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फ्लेक्स आकर्षित करतोय खेळाडूंना, प्रेक्षकांना, मान्यवरांना. आणि षटक क्रमांक 4 देखील समाप्त. आणि मॅन ऑफ द मॅच काही क्षणात आम्ही सांगू कोण ठरेल मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मानकरी, मॅन ऑफ